गुड मॉर्निंग एव्हरीवन। आजच्या ब्लॉगची सुरुवात मस्तपैकी अशी सकाळच्या देवपूजेपासून केलेली बघा। म्हणजे बरेच दिवस झाले, म्हणजे सुरुवातीला माझे ब्लॉगमध्ये नेहमी तुम्हाला देवपूजा मी तुमच्यासोबत शेअर करायची, पण आता आहे ना बरेच दिवस मी तुमच्यासोबत माझी देवपूजा वगैरे काही शेअर केलीत नाही। तसं पण माझी देवपूजा काय म्हणजे इतकी पण काय जास्त नसते, फक्त असेच अगरबत्ती वगैरे ओवाळून उंबरठा पूजन करून आणि तुळशीचं पूजन वगैरे करून अशी साधी आणि सिंपल माझी देवपूजा असते। तर बघा इथं आहे ना सकाळी मस्त आंघोळी वगैरे झाल्यानंतर देवपूजा करून घेतली मी। इथं उंबरठा पूजन वगैरे माझं सर्व झालेलं आणि जियांश पण आज लवकरच उठलेला बघा, तुम्हाला साईडला दिसत असेल। आणि हां, तुम्हाला अंगणात अशी म्हणजे राखाडीची डिझाईन दिसत असेल बघा काढलेली। तर आमच्याकडे ना दिवाळीला कंप्लीट 8 दिवस बाकी असतील ना, तर समजा आता सोमवारी दिवाळी चालू होणार आहे, तर मग या सोमवारी आमच्याकडे अशा प्रकारे राखाडीची रांगोळी काढली जाते। याला आमच्याकडे अठिंडे बोलतात। तर बघा इथं आहे ना जो तुम्हाला गोल दिसतंय बघा फ्लावर सारखा, तो असतो भाताचा कणगा। म्हणजे यावेळेला ना आमच्याकडे सर्व दिवाळीच्या वेळेला कापणी बांधणी झोरणी सर्व झालेली असते, पण आता आहे ना पावसाळा लेट आहे त्याच्यामुळं म्हणजे आहे लवकरच, पण त्याचा अजूनपर्यंत पाऊस पडतो त्याच्यामुळं काय अजून कापली वगैरे नाही आमची। पण जशी अठिंड्यांच्या दिवशी आमच्याकडे अशी रांगोळी काढून भाताचा कणगा अशी म्हणजे डिझाईन काढतात, ती रांगोळी काढतात अशी म्हणजे सीडी काढतात, म्हणजे राखाडीचीच चाफ्याचा पाना म्हणजे जो लाल चाफा असतोय व्हाईट कलरचा चाफा असतो ना, त्याच्या पानामध्ये अशी राखाडी घेऊन त्याची रांगोळी काढतात। म्हणून मग ती रांगोळी काढलेली आणि आहे ना म्हणजे त्या दिवशीचा मी काहीच व्लॉग वगैरे शूट केला नव्हता, म्हणून म्हटलं आता या व्हिडिओमध्ये दिसलं तर थोडीशी माहिती, म्हणजे प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी पद्धत असते। तुमच्याकडे पण अशीच अठिंड्यांची रांगोळी काढतात का, मला कमेंट करून नक्कीच कळवा। आणि हा कोणत्या भागावरून तुम्ही आता सध्या हा व्लॉग बघताना म्हणजे कोणत्या गावातून, तर मला नक्कीच कळवा, म्हणजे मला पण समजेल की कुठून आपले ब्लॉग्स बघतात। तर देवपूजा वगैरे आवरून झाली, तर मग माझ्या मुलांची टिफिनची तयारी चालू होती बघा। चपात्यांचं पीठ एकीकडे मळत होते, एकीकडे पातेल्यात तुम्हाला गॅसवर दिसत असेल चहा पण झालेला होता। बाबांना आहे ना देवपूजा झाल्या लगेच चहा लागतो प्यायला, म्हणजे नंतर तू काही देशील ते देशील नाश्त्याला, पण सुरुवातीला देवपूजा झाल्या लगेच त्यांना चहा पण लागतो। मग एकीकडे मी चहा ठेवला आणि दुसरीकडे मग लगेच हे चपात्यांचं पीठ वगैरे मळायला घेतलेलं। बाजूला ओट्यावर तुम्हाला माझ्या हंडे दिसत असतील 2 भरलेले पाण्याने। मी कधीच भरत नाही हंडे वगैरे, पण आहे ना म्हणजे आमच्याकडे तरी पनवेल भागात असं म्हणजे वायरमेन लोकांचं असं चालू होतं की 3 दिवस लाईट जाणार आहे, म्हणजे पाण्याची वगैरे सर्व सोय करून ठेवायची, इन्व्हर्टर मोबाईलच्या चार्ज सर्व बॅटऱ्या चार्ज करून ठेवायचा, असं म्हणजे जेवढा लाईटीपासून असेल ना तेवढा 2 ते 3 दिवसांपर्यंतचा म्हणजे साठा करून ठेवा असा सांगण्यात आलेलं। म्हणून मग मी ते एक्वाच्या पाण्याचे 2 हंडे भरून ठेवलेले। बरंच पाणी पण म्हणजे आपले बोरवेल आमचे चालू करून त्याचं पण पाणी टाक्या वगैरे सर्व भरूनच ठेवलेला, कारण गेलीच लाईट तर मग फुकटची पंचायत नको आपल्याला माहिती असून पण, आणि जरी नाहीच गेली तरी पण तो आपल्याला पाणी वापरताच येतो। तर बघा मग त्यासाठीच मी आदल्या दिवशी रात्री हे हंडे वगैरे भरून ठेवले आणि पाणी पण भरपूर भरून ठेवलेलं मी, पण लाईट काय गेलीच नव्हती। असो, तो काय म्हणजे वेस्ट जाणार नाहीच, आपण कधी पण वापरू शकतो पाणी वगैरे तो। तर बघा इथं मग मी चपातीचं पीठ वगैरे मळून घेतलं। फुलपात्रामध्ये मी जो तेल लागत असेल ना आपल्या चपातीला वगैरे लावण्यासाठी तो काढून घेतला। ओटा तुम्ही आता बघतच असाल माझा, मी जवळजवळ 2 ते 3 वेळा तरी पुसून घेतलेला, आणि व्हिडिओ शूट करण्याच्या अगोदर पण मी पूर्ण ओट्यावर असा पाणी टाकून पूर्ण रात्री पण मी भांडी वगैरे घासून झाल्यानंतर ओटा क्लीन करूनच झोपते, आणि सकाळी उठल्यानंतर पण मी पूर्ण ओट्यावर असा थोडा पाणी टाकून कपडा फिरून घेते, कारण कसं मुंग्या वगैरे फिरतात आणि मग ते बरोबर नाही वाटत। मग इथं माझं आणि मी चपात्या आहे ना ओट्यावरच लाटत असते, पोलपाट वगैरे मी काय घेत नाही, ओट्यावरच लाटत असते, त्याच्यामुळे मग 2-3 वेळा तरी माझा ओटा पुसायचे होतातच। तर बघा इथं थोडासा माझा पीठ आहे ना पातळ झालेला थोडासा, आणि गोळे पण करता मला जास्त करून येत नव्हते, तर बघा मी थोडा सुका पीठ घेऊन व्यवस्थित गोळे वगैरे करून घेतलेले। आणि हा थोडासा म्हणजे पातळ झाला ना तर चपात्या म्हणजे दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत एकदम मऊ राहतात। जर कडक पीठ झालं तर आपल्या लगेच चपात्या कडक होतात, थोडासा लाटताना त्रास होतो जर नरम चपात्या पीठ नरम झाला तर, पण असं म्हणजे असा जसं मग हळूहळू करून मी लाटलेलं आणि चपात्या एकदम मऊ झालेल्या बघा। लाटताना वगैरे काय मी शूट केलंच नाही, कारण खूपच मोठा व्हिडिओ झाला असता। तर बघा प्रत्येक चपाती अशी म्हणजे मी आहे ना घडीच्या चपात्या करते, त्याच्यामुळे मस्त चपात्या फुगतात पण, आणि संध्याकाळपर्यंत मस्त मऊसूत चपात्या अशा राहतात। तर बघा इथं सकाळी आमचं जास्त करून चहा चपाती असाच नाश्ता असतो सर्वांचा, मुलांना पण टिफिनला करायलाच लागतात, आणि मग आई बाबा मी म्हणजे ते तर नसतातच, कावेचे बाप्पा लवकरच जातात त्याच्यामुळे ते नसतात यावेळेला। मग आमच्यासाठीच या चपात्या बनवून घेतलेल्या टिफिनसाठी वगैरे, मग जास्तच बनवायला लागतात थोड्या, राहिलीच
दुसरी तर ते मग दुपारच्या जेवणात वापरतो आम्ही, म्हणजे खातो. तर बघा इथं मस्त चपात्या, आपल्या गरम गरम चपाती आणि लगेचच चहा, असा आमचा सकाळचा नाश्ता असतो. जास्त करून बनवला तर कधीच तरी उपमा किंवा कांदे पोहे किंवा मग चहामध्ये शेव बिस्किट किंवा बटर असंच काही ना काही असतं. जास्त करून चपातीच असते. तर बघा इथे सर्वांना चहा चपाती पण देऊन दिली मी. जियांशला आणि काव्याला पण देऊन दिली. काव्या आज थोडी लेट उठलेली, जियांश लवकर उठलेला. तर बघा इथे आहे ना सर्व माझं हे सर्व आवरून झालेलं आणि यावेळेला ना दोन्ही मुलं पण शाळेत गेलेली. आणि आता आहे ना सध्या हा एक्झामचा पिरियड होता, एक्झाम चालू होत्या. थोडा व्हिडिओ माझा हा लेट येतोय कारण आहे ना आता हा दिवाळीमध्ये माझा दिवाळीच्या साफसफाईचा व्हिडिओ येतोय बघा. हे गेल्या वर्षीच्या पंत्या, गेल्या वर्षी म्हणजे 1-2 वर्षापूर्वीच्याच या पंत्या आहेत. मी दरवर्षी म्हणजे तशा घेऊन येते, पण आहे ना जास्त करून कुठं फुकट जातात. मग त्या झालं काम ना दिवाळीचा का मग मी साफ करून परत पिशवीमध्ये भरून ठेवून देते. आणि तशाच प्रकारे आता ह्या वेळेला पण जरी आपण ठेवताना व्यवस्थित स्वच्छ करून ठेवलेल्या असले ना पण त्या तरी पण प्रत्येक वर्षी आपण जेव्हा वापरायला काढतो तेव्हा अशा प्रकारे मी तरी ना पातेल्यात तुम्ही बघितलंच असेल एकदम कडकडीत असं गरम उकळतं पाणी ठेवलेलं आणि इकडे परातीमध्ये सर्व पंत्या एकसारख्या ठेवून त्याच्यावर कपड्यांची पावडर आणि शॅम्पू टाकून त्याच्यावर तो उकळता पाणी टाकून सर्व माझी जोपर्यंत कपडे वगैरे माझे धुवायचे होते यावेळेला, तर कपडे वगैरे धुवून होईस तोपर्यंत यांच्यातला ना सर्व तेलकट चिकटपणा निघून जातो. शॅम्पू मुले तर मस्त अशी म्हणजे चकचकीतच होतात पंत्या. तर बघा आता मी तुम्हाला ही ट्रिक सांगते ना तेव्हा दिवाळीचा हा व्हिडिओ दिवाळीला येईल तुम्हाला. त्यामुळे तुम्ही जर ठेवाल ना जेव्हा दिवाळी झाल्यावर पंत्या तर अशाच पद्धतीने धुवून ठेवल्या ना तर मग पुढच्या वर्षी म्हणजे थोड्याशा अशा पाण्यामध्ये धुवून काढल्या ना तरी पण बऱ्यापैकी वापरायला तुम्हाला मिळतील. तर बघा इथे मी मग माझे कपडे वगैरे धुवून झालेलं, लादी पण पुसायला घेतलेली बघा. दोन्ही मुलं शाळेत गेल्याशिवाय मला लादी पुसायला तरी जमतच नाही, कारण सारखे सारखे मग मध्ये मध्ये येतात. आणि मग मेन म्हणजे मला लादी पुसताना जरी कोण मध्ये आला ना का माझी खूपच चिडचिड होते, कारण ती पावलं वगैरे लागतात त्याच्यामुळं. तर बघा मुलं शाळेत गेलेली, माझी जवळजवळ कपडे पण धुवून झालेल्या वेळेला आणि लादी पुसायची तयारी चालू होती माझी आणि दुपारचं जेवण बाकी होतं. आता पण आहे ना सध्या व्हिडिओ म्हणजे मी हा आहे ना शूट करून 3-4 दिवस अगोदरचा आहे, पण एडिट करायला मला वेळ नव्हता. म्हणजे एडिट करायला पण वेळ मिळतो बसल्या बसल्या. मी कोणी जरी पाहुणे वगैरे येत असतील ना, आता जसं मी तुम्हाला सांगितलंच मागच्या व्लॉगमध्ये, तर कसं की माझ्या सासूबाईंचा डोळ्याचं ऑपरेशन झालं त्याच्यामुळे कोणी ना कोणी असं येतच असतं. तर मग फक्त मी एडिट कटिंग वगैरे काय असेल ना व्हिडिओची ती करून ठेवते फक्त व्हॉइस ओव्हर देण्यासाठी. मुलं पण घरात असली ना का त्यांचा सारखा सारखा आवाज असतो, त्याच्यामुळे मग मला व्हॉइस ओव्हर देण्यासाठी निवांत असा शांत वेळ हवा असतो. तर मग मी आता हा सध्या व्हिडिओ आहे ना रात्रीचे 11:30 म्हणजे सर्व मुलं झोपलेली असतात ना तेव्हाच मी व्हिडिओला व्हॉइस ओव्हर देते. तेव्हा म्हणजे काहीच कोणाचा आवाज नसतो आणि सावकाश निवांत माझा मग मी व्हॉइस ओव्हर देऊन एक्सपर्ट वगैरे सर्व व्हिडिओ करून ठेवते. अपलोड पण मी शेड्यूलला लावून ठेवते व्हिडिओ, जेव्हा आपल्याला जो टायमिंग लावायचा असेल ना त्या टाईमला मग तो कंप्लीट असा म्हणजे अपलोड होतो त्यावेळेला हा व्हिडिओ. ज्या वेळेला मी शेड्यूलला लावून ठेवलेला असेल ना टाईमवर त्यावेळेला कंप्लीट तो व्हिडिओ अपलोड होतो. जसं की मी दुपारी 1 वाजता किंवा कधी कधी 2 वाजता कधी जसा मला वेळ म्हणजे जसं मला जी वेळ ठीक वाटते ना त्यावेळेला मी अपलोड म्हणजे शेड्यूलला लावून ठेवते. मग तो त्यावेळेला तुम्हाला तो म्हणजे दिसतो माझा व्हिडिओ. तर बघा इथं माझी बोलता बोलता सर्व म्हणजे अगोदर मी किचन बेडरूम देवघर यांची लादी पुसून घेतलेली, आता फक्त हॉलची लादी पुसायची बाकी होती. मग संपूर्ण हॉलची पण पुसून घेतली बघा. घर पूर्ण स्वच्छ असलं ना का मस्त निवांत वाटतं. निदान आता आहे ना असाच्या असा एकदम क्लीन घर माझं फक्त मुलं शाळेतून येईस तोपर्यंतच असतं. मुलं एकदा शाळेतून आली ना का त्यांचा काही ना काय असंच परत इकडे तिकडे पडलेलाच असतो आणि संध्याकाळची 5-6च्या वेळेला असं वाटेल की मी काहीच केलं नाही म्हणजे क्लिनिंगचं काम. प्रत्येक घरात मुलं असतील ना त्यांच्या घरात प्रत्येकाच्या असंच असतं बघा. तसंच माझ्या घरात पण काहीच असं. तर बघा इथं माझी लादी वगैरे पुसून झालेली आणि इतक्याच वेळात मी या पंत्या वगैरे सर्व साफ करून बघा तुम्ही आता फक्त आहे ना तो जिथे वात आपली पेटते ना ज्योत तिथला काला निघत नाही, पण बाकीचं सर्व जो चिकट जाड आणि तेलकट अशी पंट्या झालेल्या असतात ना ते संपूर्ण एकदम चककतात बघा तुम्ही आता चमकतात एकदम चकचकीत. आणि तशा पण म्हणजे जेवढ्या फुटलेल्या वगैरे असतात ना पंत्या त्या सर्व मी फेकून देऊन जेवढ्या चांगल्या असतील ना त्या अशा प्रकारे म्हणजे यूज करते, कारण प्रत्येक वर्षी इतक्या पंत्या मी तरी काय आणत बसत नाही आणि असतात ना आपल्या म्हणजे त्यातल्या त्या चांगल्यापैकी. मग आणि जर आता म्हणजे प्रत्येक वर्षी जसं जमतील तसं 1-1 डझन मी आणते.
पण दरवर्षी इतकं मी काय आणत नाही आणि म्हणजे दरवर्षी एक आदल्या वर्षीच्या मी अशा यूज करते. तर बघा आत्ता आहे ना दुपारचं जेवण वगैरे करून हे सर्व माझं मी रात्रीच्या नंतरचा हा व्हिडिओ आहे. रात्रीच्या जेवणानंतरचा हा व्हिडिओ आहे. जियांशचे पप्पा पण झोपलेले आणि काव्या जियांश पण झोपलेली बाहेर बाबांच्या जवळ. तर इथं माझं काम चालू होतं बघा. ब्लाऊज तुम्ही आता मागचं 1-2 व्लॉगमध्ये बघितलं असेल, एकसारखीच सेम म्हणजे अस्तर आणून मी कटिंग केलेलं बघा. ब्ल्यू कलरमध्ये 3 ते 4 ब्लाऊज मी कटिंग करून ठेवलेली आणि त्याच दिवशी कोजागिरीचा मला तर वाटतं तो व्हिडिओ होता. त्याच दिवशी लगेच मी अर्धा ब्लाऊज पण शिवून ठेवलेला बघा. त्यानंतर माझं काही मशीनवर बसणं झालंच नाही. एकदा बसली नाही का मग मला म्हणजे उठावंसं वाटत नाही मशीनवरून. आणि जोपर्यंत नाही बसत ना तोपर्यंत कंटाळा असतो. प्रत्येक टेलरचा तरी असाच असतं बघा. म्हणजे बसले ना एकदा का असं वाटतं की किती का रात्र होईना बसून म्हणजे आपलं काम पूर्ण होईपर्यंत बसण्याचा तरी प्रयत्न असतो माझा. पण जेव्हा जर म्हणजे आपली घरातली कामच आवरता मशीन आपल्याला दिसतं पण आपण न दिसल्यासारखा म्हणजे माझं तरी असं आहे की मी दुर्लक्षच करते. पण बसल्यावर एकदा म्हणजे बऱ्यापैकी मी शिवल्याशिवाय तरी उठत नाही. तर बघा हा ब्लाऊज माझा अर्धा राहिलेला, फक्त पुढचा भाग मी शिवून घेतलेला आणि हा ब्लाऊज माझा मागचा आणि स्लीव्ज राहिलेले. तर मग ते पण मी शिवून घेतलेलं इथं बघा. आणि बाकीचे कट केलेले ना त्याच्यातील पण मी अर्धा शिवलेला बघा. तुम्हाला मी दाखवतेच. हा तो ब्लाऊज आहे. सिम्पलच होता प्रिन्स कट आणि पफ स्लीव शिवलेले म्हणजे फुगा टाईप. तर बघा इथं सिम्पलच बॅकनेक पण होता आणि सिम्पलच शिवलेला मी हा ब्लाऊज. आणि त्याच्यावरची ही आहे साडी. याला पण लगेच फॉल वगैरे लावून घेतली बसले तर तोच धागा लावलेला होता मशीनवर. तर मग त्याला पण फॉल वगैरे लावून घेतले. आणि दुसरा एक ब्लाऊज त्यातलाच म्हणजे त्याच दिवशी कटिंग केलेला त्याच्यातला जसा हा ब्लाऊज मी फ्रंट साईड शिवून घेतलेली ना तशी त्याची पण फ्रंट साईड शिवून घेतली. आणि म्हटलं यावेळेला बरीच रात्र झालेली मग ठेवून दिलं मी, कारण बरीच रात्र झालेली आणि मग सकाळी लवकर पण उठायचं असतं, मुलांची एक्झाम वगैरे चालू असते त्याच्यामुळं. आणि बघा हा म्हणजे याची स्लीव्ज आणि बॅकनेक ही शिवायची होती. ठेवून दिलं बाबा एकदाचं मी. मग झोपलेली जवळजवळ 11-11:30 झालेली मला. हा म्हणजे मी यावेळेला जेव्हा मशीनवर बसले ना उठता मला 11-11:30 झालेली. मग काय ठेवून दिली झोपलेली बाबा मी. चला तर मग इथेच मी आपला व्हिडिओ पण एंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आताचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. मस्त राहा. बाय.